Hello friends, very good morning. In today's lecture, we are going to solve some of the questions those we given in last lecture homeworks. So let us start with the first question. Based on the empirical and molecular formula, there will be given a question, two elements X having atomic weight 75 and Y atomic weight 16 combine to give a compound having 75.8% of X. The empirical formula of compound is we given options XY, option second X2Y, option 3 X2Y2 and option 4 X2Y3. तर या ठिकाणी सगळ्यांनी हा क्वेश्चन जो आहे तो बऱ्यापैकी लोकांनी करेक्ट सॉल्व्ह केलेला आहे. काही लोकांचं क्युरी आहे त्याच्यामध्ये, तर त्या लोकांनी हा क्वेश्चन पुन्हा एकदा चेक करा. टू एलिमेंट्स एक्स अँड वाय. आपण काय करतो, नेहमी एक कॉलम तयार करणार आहे या ठिकाणी एक्स वाय, ठीक आहे. आणि पहिल्या स्टेप मध्ये काय कॅल्क्युलेट करतो, त्याचे मोल्स कॅल्क्युलेट करतो. मोल्स कॅल्क्युलेट करायचे, त्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट काय, त्यांचे पर्सेंटेज दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, टू एलिमेंट्स एक्स अँड वाय, एक्स आणि वाय मिळून काय करतायत, कंपाऊंड फॉर्म करतायत. आणि त्यामध्ये एक्सचं पर्सेंटेज हे 75.6 आहे. याचा अर्थ 75.8 आहे. याचा अर्थ y जो आहे तो राहिलेला असणार आहे, जो आपल्याला 100 मधून सबट्रॅक्ट करून मिळेल 24.2%. दिस इज 75.8%. नाउ इन लास्ट लेक्चर्स आय सेड दॅट जो पर्सेंटेज दिलेला असतो तेवढंच त्याचं ऍक्च्युअली काय असतं, मास असतं. So here we will take it as a weight of that substance. Then to calculate moles, if weight is given, we are going to use the formula weight upon a molecular weight. X having molecular weight equal to the 75 and Y having molecular weight equal to the 16. So this will become approximately equal to the 1 and this will become equal to the 1.5. So या ठिकाणी आता आपल्याला याचा स्मॉलेस्ट रेशो फाइंड करायचा आहे. तर स्मॉलेस्ट रेशो जो आहे याचा तो काय मिळाला आपणास बघा, 1/1 and 1.5/1. So this answer become 1 and this become 1.5. So here we can find empirical formula. This become 1 as to 1.5. But as I said, in empirical formula value should not be fractional. फ्रॅक्शनल व्हॅल्यू नसायला हवेत जेव्हा आपण empirical फॉर्म्युला लिहितोय. त्यामुळे आपण असं म्हणलेलं होतं की मल्टिप्लाय बाय इट विथ सुटेबल नंबर सच दॅट इट मे कन्वर्ट इनटू द इंटीजर नंबर. नाउ हियर फ्रॅक्शन इज 0.5. सो इफ वी कॅन मल्टिप्लाय इट बाय 2, स्मॉलेस्ट नंबर ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला. सो याच्यामध्ये आपण जर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक इंटीजर नंबर मिळेल 3. आणि या ठिकाणी सुद्धा आपण जर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इंटीजर नंबर मिळेल. आधीच हा इंटीजर आहे, परंतु याला 2 ने मल्टिप्लाय करत असू तर याला देखील 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. अँड ऑन दॅट बेसिस वी विल गेट द आन्सर x2 y3 and that is option 4 is the correct choice. Are you getting, boys? Okay. Girls also. Then next question. In a compound element A, same type चा आहे. In compound element A having atomic weight 12.5 बरोबर, and Y having atomic weight म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये B having atomic weight 37.5
combine to give a compound having 25% A and 75% B. The empirical formula of compound is, and options given are AB, A2B, A2B2 and A2B3. I think all of you solve this question आणि मोस्ट ऑफ द पीपल सॉल्व इट करेक्टली. बऱ्यापैकी लोकांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि सगळ्यांचं बऱ्यापैकी आन्सर याचं करेक्ट आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ज्या व्हॅल्यूज घेणार आहोत त्या ए आणि बी साठी घेणार आहोत. प्रोसिजर सेमच फॉलो करायची आपल्याला. या ठिकाणी मोल जो आहे तो आपल्याला ए साठी आणि बी साठी फाइंड करायचा आहे. ए साठी त्याचं वेट पर्सेंटेज दिलेला आहे 25 आणि बी साठी त्याचं वेट पर्सेंटेज दिलेला आहे 75 डिवाइडेड बाय इट्स मोलिक ॲटॉमिक वेट. याचा आहे 12.5 आणि याचा आहे 37.5. सो व्हेरी इझी कॅल्क्युलेशन इज देअर. आन्सर कम्स 2 आणि इथे देखील आन्सर काय येते तुमचं 2 येत आहे. मग यामध्ये आता स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे कोणताही घेऊ शकता. 2/2 घेऊ शकतो. तर आपण या ठिकाणी याचा आन्सर आलं 1, याचा आन्सर आलं 1. बोथ आर इंटिजर नंबर्स. A 1 आला, B 1 आला, both are integers. So empirical formula becomes A B. If it come fractional, then only there is need to multiply it by suitable number to convert into the integer number. जर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये आला म्हणजे पॉइंट मध्ये आला तरच आपल्याला गरज असते कशाची, मल्टिप्लाय करायची एखाद्या सुटेबल नंबरने, जेणेकरून आन्सर जे आहे ते तुमचं काय येईल बाळांनो, त्या ठिकाणी एक इंटिजर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. समजलं इथपर्यंत? आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला पुढचा जो होमवर्क दिलेला होता आपण, आय थिंक त्याच्यामध्ये आपण, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये पण मी ट्राय करतो या ठिकाणी. इन द फॉलोइंग रिएक्शन, नेक्स्ट लेक्चर असावं बघा, आय थिंक 9 or 10 नंबरचं लेक्चर असावं. त्याच्यामधला होमवर्क आहे हा, जिथे आपण स्टॉइचियोमेट्री स्टार्ट केलेलं होतं आणि स्टॉइचियोमेट्री मध्ये आपण सिंगल रिएक्टंट बेस्ड एक्झाम्पल बघितलेले होते अगदी सुरुवातीला. त्या सिंगल रिएक्टंट बेस्ड मध्ये आपण काय केलेलं होतं की रिएक्टंट मध्ये एकाच कंपॅरिझन आपण प्रोडक्टशी करत होतो. त्यानंतर आपण मग नेक्स्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं की दोन्ही व्हॅल्यू रिएक्टंटच्या प्रोव्हाइड केल्या जात होत्या, त्यातून लिमिटिंग रिएजंट शोधायचा आणि मग रिएक्ट करायचं. तर आता आपण सुरुवातीचा जो पार्ट आहे तो बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त एकाच ठिकाणी रिएक्टंटचं आपल्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, ती फक्त आपल्याला डायरेक्टली कम्पेअर करायची आहे प्रोडक्ट किंवा दुसऱ्या रिएक्टंट सोबत. आता क्वेश्चन काय होता बघा, इन द फॉलोइंग रिएक्शन if 10 gram of H2 react with N2, what will be the volume of NH3? What will be the volume of NH3 at STP? काय म्हणलेलं क्वेश्चन मध्ये आपल्याला, इफ 10 ग्रॅम ऑफ H2 रिएक्ट विथ N2, व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ अमोनिया प्रोड्यूस्ड एट द एसटीपी. सो सिंपल थिंग, फर्स्ट वी हॅव टू राइट द रिएक्शन. N2 plus 3H2 gives 2NH3. देन याच्यामध्ये आपण नेहमी काय करतो, लग्न लावायचे, बरोबर का? कुणाचं लावायचंय लग्न, शोधले पाहिजेत. कुणाचं कंपॅरिझन दिलंय, हायड्रोजन आणि कुणाचं दिलेलं आहे आपल्याला, अमोनियाचं. सापडला का हायड्रोजन, सापडला का अमोनिया, सापडला. ठीक आहे का? म्हणजे या ठिकाणी वर आणि वधू शोधून झालेले आहेत. आता यामध्ये मांडव टाकलाय, नावं लिहून घेऊयात. काय आहेत त्यांचं, हायड्रोजनचं काय प्रोव्हाइडेड आहे, मास, आणि अमोनिया जो आहे त्याचं काय प्रोव्हाइडेड आहे, व्हॉल्यूम. आता स्टँडर्ड स्टेट मध्ये या गोष्टी आपण लिहून घेऊयात. स्टँडर्ड स्टेट मध्ये हायड्रोजन किती वापरतो आपण पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये, किती ग्राम आहे, 6 हायड्रोजनचा आहेत, म्हणजे मास किती आहे, 6 ग्राम आहे.
6 ग्रॅम जर घेतला तर याचे 2 मोल्स तयार होत आहेत, म्हणजे व्हॉल्यूम किती प्रोड्यूस होतोय, एका मोलचा व्हॉल्यूम किती आहे एसटीपी ला 22.4 लिटर, 2 मोलचा व्हॉल्यूम किती होणार बाळांनो 44.8 लिटर. म्हणजे ही झाली याची स्टँडर्ड कंडिशन अंडर द गिवन सर्कमस्टन्सेस ऑफ द रिएक्शन सेट, दॅट इज मास अँड व्हॉल्यूम. मास 6 ग्रॅम घेतलं तर 44.8 लिटर अमोनिया प्रोड्यूस होतो एसटीपी ला. आता म्हणलेलं आहे क्वेश्चन मध्ये जी कंडिशन दिलेली आहे आपल्याला रिक्वायर्ड कंडिशन, त्याच्यामध्ये म्हणले की हा 10 ग्रॅम घेतला तर हा x लिटर प्रोड्यूस होईल. नाव व्हेरी इझी, ठीक आहे का. क्रॉस मल्टिप्लाय करा, x इज इक्वल टू 44.8 into 10 divided by 6. So this will become 6 7s are 42, again remaining 2, so 6 4s are 24, again 4 6, that way it will carry on recurring येईल तुमचा 6 6 6, so that will be converted into the 7 into 10, so that will be equal to the 74.67 liter at STP. 74.67 लिटर एवढा व्हॉल्यूम अमोनियाचा एसटीपी ला जनरेट केला जाईल. देन नेक्स्ट एक क्वेश्चन बघा, याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड केलेला आहे होमवर्क साठी, तो आहे at 100 degree Celsius for complete combustion of 1.12 liter of butane, formula provided C4H10, the produced volume of H2O, the produced volume of H2O and CO2 at STP will be. ओके, आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण काय करणार आहे बाळांनो, आपली फॅक्ट आहे नेहमीची, काय करायचे आपल्याला शुभ लग्न सावधान. फक्त आता इथं काय प्रॉब्लेम आहे, आधी आपण सॉल्व्हिंग मध्ये क्वेश्चन घेतलेले होते, इथे काय आहे एक वर आहे आणि 2 वधू आहेत, ठीक आहे का. किंवा बघा तुम्ही तुमच्या कन्सेप्ट नुसार जावा. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर या ठिकाणी कंबशन रिएक्शन लिहिणं गरजेचं आहे. काय सांगितलेलं होतं रे कंबशन रिएक्शन लिहिण्यासाठी, मी तुम्हाला ट्रिक दिलेली होती कंबशन रिएक्शन साठी. कोणता दिला, ब्युटेन C4H10. काय ट्रिक सांगितलेली होती, O2 लिहून घ्या, नंतर बॅलन्स करा. जेवढे कार्बन तेवढे CO2 जनरेट होणार, जेवढे हायड्रोजन त्याच्या हाफ वॉटर जनरेट होणार. आता त्यानंतर इथे 8 + 5 13 आले, ऑड नंबर आले तर डिवायडेड बाय 2O2 करा त्या ठिकाणी. ही झाली तुमची बॅलन्स रिएक्शन. आता काय विचारले, 1.12 लिटर ऑफ ब्युटेनचं कंबशन झालं असता वॉटर आणि CO2 चा व्हॉल्यूम किती प्रोड्यूस होईल. तर आपण या ठिकाणी 2 मांडवात लग्न लावायचे. फक्त आता या ठिकाणी हा कॉमन असणार आहे कोण तुमचा C4H10 कुणासोबत CO2 सोबत, आणि पुन्हा C4H10 कुणासोबत वॉटर सोबत, ठीक आहे. इथं दोघांचं एक होईना झालंय, इकडे 2-2 चालू आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी C4H10 जो आहे याचा काय दिलं आपल्याला व्हॉल्यूम, याचं देखील काय आहे व्हॉल्यूम. इथे देखील काय क्वेश्चन मध्ये व्हॉल्यूम, याचा सुद्धा काय विचारलेला आहे व्हॉल्यूम विचारलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, जो C4H10 आहे आता याचा स्टँडर्ड कंडिशन मध्ये किती आहे रे, 1 मोल आहे. 1 मोलचा व्हॉल्यूम किती असतो स्टँडर्ड स्टेट मध्ये 22.4. याचा 13 बाय CO2 चा CO2 किती आहे 4 इंटू किती आला याचा 22.4. इकडे याचा किती आहे 22.4 स्टँडर्ड मध्ये, आणि याचा किती आहे 5 इंटू 22.4. आता क्वेश्चन काय विचारलाय, हा जर 1.12 लिटर घेतला तर हा किती प्रोड्यूस होईल, आणि इथे तसंच आहे, हा 1.12 लिटर घेतला तर हा किती प्रोड्यूस होईल. चलो क्रॉस मल्टीप्लाय करो सब लोग. So x will be equal to the
1.12 into 4 into 22.4 divided by 22.4. This will get cancelled. इथे आलं बघा तुमचं 4.48 लिटर येईल आणि इकडे x is equal to once again 1.12 into 5 into 22.4 divided by 22.4 get cancelled. आहे तुमचा 5.6 लिटर. तर अशा पद्धतीने आपण हे जे होमवर्कचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जर डबल जरी गोष्टी आपल्याला विचारल्या तरी देखील आपण या पद्धतीने त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. At 25 degrees Celsius for complete combustion of at 25 degrees Celsius for complete combustion of 5 mole propane, 5 mole propane. Formula is provided in the question C3H8. The required volume of O2, the required volume of O2 at STP will be. चला आता आलं पाहिजे सगळ्यांना. काय केलंय बघा सगळ्यांनी, बऱ्यापैकी लोकांनी सॉल्व्ह करून पाठवलेलं आहे. जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला प्रोपेनची कंबशन रिएक्शन मांडावी लागेल. काय ट्रिक सांगितलेली आहे, आधी प्रोपेन तर लिहूयात आपण. C3H8 दिलेला आहे प्लस O2 असं लिहून ठेवा. नंतर O2 बॅलन्स करायचं आपल्याला. हाऊ मेनी कार्बन atoms are there? 3. That much amount of CO2 will be formed. Then how many hydrogen atoms are there? 8. So 4H2O will be produced. समजतंय या ठिकाणी. मग आता त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करावी लागते. तिथे 6 plus 4 10 आहे. So this will be 5O2. So 10 oxygen will be balanced. Now see where they ask question. Find वधूवर शादी.com वर आलेलं वाटत असेल. तुमच्यासाठी नाही शोधायचं, क्वेश्चन मध्ये शोधायचंय. 5 मोल प्रोपेन आणि रिक्वायर्ड व्हॉल्यूम ऑफ O2. तो कुठे आपला हा प्रोपेन आणि कुठे आहे O2? या ठिकाणी आहे O2 बरोबर. आता काय विचारलंय दोघांचं, याचे काय आहेत मोल, याचं काय आहे व्हॉल्यूम. बरं स्टँडर्ड स्टेट मध्ये काय सांगितले मोल आपण. स्टँडर्ड स्टेट मध्ये याचे मोल 1, याचा व्हॉल्यूम 5 into 22.4 लिटर. विचारलंय कितीसाठी? 5 मोल साठी. रिक्वायर्ड कंडिशन आहे बघा 5 मोल साठी किती येणार x लीटर. चलो क्रॉस मल्टीप्लाई करो सब लोग. क्या आएगा? x into 1 is equal to the 5 into 5 into 22.4. So this become 25 into 22.4. So 25 4s are 100. This is 10. 25 2s are 50. 10 60 and 25 2s 56. 1 point will be there. So this will be 560 liter. So that will be the correct answer for the question of combustion of propane. Then we will discuss 2 reactant based system questions that we have taken in next lectures. त्याच्यामध्ये होमवर्क साठी दिलेले क्वेश्चन्स बघा. What quantity of limestone on heating will give 56 kg of CO? असा एक क्वेश्चन होता बघा. What quantity of limestone on heating
what quantity of limestone on heating will give 56 kg of CaO. What is limestone? Limestone काय बाळांनो सांगितलं होतं मी बेसिक लेक्चर जे होतं याचं त्या बेसिक लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की लाइमस्टोन काय असतं. यस करेक्ट, कॅल्शियम कार्बोनेट. What quantity of limestone on heating will give 56 kg of CO? CaCO3 on heating will produce CaO plus CO2. तर या दोघांमध्ये कोरिलेशन विचारलेलं आहे. दोघांची क्वांटिटी म्हणजेच काय विचारले आपणास, मास विचारलेला आहे. स्टँडर्ड मध्ये तुम्ही काउंट करा. Ca जो आहे त्याचं मास आहे 40, एका C चं मास आहे 12 आणि 3 ऑक्सिजन जे आहेत त्यांचं मास आहे 48. दॅट विल कम टू द 100. सो हा जर 100 kg घेतला तर हा CaO जो आहे त्याचं मास काय येणार बघा. CaO चं Ca विल गिव्ह अस 40 प्लस हे 16 56. सो हा 56 kg देतो. तर हा 56 kg मिळवण्यासाठी हा किती kg घ्यावा लागेल. व्हेरी सिंपल आन्सर इज देअर. जस्ट डू क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर युअर माइंड सॅटिस्फॅक्शन, बट आन्सर इज व्हेरी क्लिअर. 100 ला 56 मिळते तर 56 किती मधून मिळेल, 100 मधून. सो आन्सर इज 100 kg. देन फॉर द रिएक्शन A plus 2B gives C, or reaction A plus 2B gives C, the amount of product formed by starting the reaction with 5 moles of A and 8 moles of B is. आता पुन्हा एकदा बघा बाळांनो, या ठिकाणी आपण जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट वापरलेला होता तो लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. सॉल्व्ह करूयात आपण. आधी रिएक्शन मांडूयात. A plus 2B gives C. आता काय केलेलं आहे, द अमाउंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म बाय द स्टार्टिंग रिएक्शन विथ 5 मोल्स ऑफ A अँड 8 मोल्स ऑफ B. आता इथे प्रॉब्लेम काय असतो आपल्याला, 5 मोल्स ऑफ A दिलंय, 8 मोल्स ऑफ B दिलंय. नक्की कंपॅरिझन कोणाशी करायचं, A शी करायचं का B शी करायचं. त्यासाठी आपला पहिला फॅक्टर काय आहे, लिमिटिंग रिएजंट डिटरमाइन करून घ्यायचंय. लिमिटिंग रिएजंट कसा डिटरमाइन करायचा, इफ मोल्स आर गिवन डायरेक्टली डिवाइड दॅट मोल्स बाय द स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट. आता या ठिकाणी याचे मोल्स किती दिलेत, 5. ठीक आहे, याचे मोल्स किती दिलेत, 8. याला याच्या सहगुणकाने डिवाइड करा. हा याचा 1 आहे कोएफिशिएंट, याचा 2 आहे. हा हे आन्सर आलं 5, हे आन्सर आलं 4. जे आन्सर लेस येणार तो काय असणार, तुमचा लिमिटिंग रिएजंट असणार. आणि त्यामुळे हा बी जो आहे तुमचा तो या ठिकाणी काय आला, लिमिटिंग रिएजंट आला. म्हणजे आपल्याला वधूवर सापडले. वधूवर कोण आहेत, बी आणि सी. या ठिकाणी बी. आता दोघांमध्ये काय विचारले, याचे मोल्स विचारले आणि या ठिकाणी याची अमाउंट विचारली आहे, म्हणजे याचं मास विचारलेला आहे. ठीक आहे. प्रोडक्ट फॉर्म बाय, एकच मिनिट, ऑप्शन काय दिले, सॉरी मोल्स मध्ये दिले. सो याचं मोल्सच घ्यावे लागतील. मोल्सच्या टर्म मध्ये अमाउंट विचारलेली आहे. इथे आपण थोडं क्वेश्चन चेंज करूया. दी मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इज, कारण अमाउंट म्हणजे ऍक्च्युली मास येतं ग्राम मध्ये. या ठिकाणी मोल्स आले तर या ठिकाणी स्टँडर्ड मध्ये काय सांगतोय आपण, याचे 2 मोल्स घेतले तर याचा 1 मोल तयार होतो. मग जर याचे
गिव्हन रिक्वायर्ड कंडिशन नुसार आपल्याला क्वेश्चन मध्ये किती मोल्स दिलेले आहेत? 8 मोल्स दिलेले आहेत. तर याचे किती मोल्स मिळतील? किती मिळतील रे बाळांनो? क्रॉस मल्टिप्लाय करा. 2x is equal to 8, x is equal to 4 moles will be obtained. This is the answer for the given question. Very simple. पहिल्यांदा काय करा, अशा वेळी LR शोधून घ्या. LR शोधा. LR शोधल्यानंतर काय करा तुम्ही? काय सांगितली पद्धत मी? जर मोल्स दिलेत, A चे मोल्स किती दिलेत तुम्हाला? 5. A चा कोएफिशियंट किती आहे? 1. B चे मोल्स किती दिलेत? 8. B चा कोएफिशियंट किती आहे? 2. यातलं जे आन्सर सगळ्यात स्मॉल येईल तो काय असणार? तुमचा लिमिटिंग रिएजंट असणार. तो काय असणार आहे? लिमिटिंग रिएजंट असणार. आय थिंक इथपर्यंत क्लिअर झालं असावं, काही डाऊट नसावा. देन नेक्स्ट काही क्वेश्चन्स होते जे मी दिलेत तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या आस्पेक्ट मध्ये दिलेले. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 0.5 mole of BaCl2 is mixed with 0.5 mole of BaCl2 is mixed with 0.2 mole of Na3PO4. The maximum number of moles of Ba3PO4 twice that can be formed is. चलो सॉल्व करते हैं. अभी रिएक्शन क्या दिया है इसमें? 3BaCl2 when combined with Na3PO4, it will give us reaction I think provided in the question. Ba3PO4 twice plus 6NaCl. What are the conditions given in question? 0.5 mole of BaCl2, 0.2 mole of Na3PO4 and how many number of moles of Ba3PO4 twice will be produced असा क्वेश्चन आहे. तर आपण या ठिकाणी या तिघांसाठीच्या कंडिशन बघणार आहे, परंतु त्यासाठी आपण सुरुवातीला LR शोधून घ्यावा लागेल. याचे मोल्स किती दिलेत? 0.5 क्वेश्चन मध्ये. याचे मोल्स किती दिलेले आहेत? 0.2. याचा कोएफिशियंट किती आहे? 2. याचा कोएफिशियंट किती आहे? 3. याचा आन्सर किती आला? 0.1. याचा आन्सर किती आलं? 0.16 ओके 7 असं काहीतरी. त्याच्यामध्ये LR कोण आला मग तुमचा? BaCl2 हा काय आला? लिमिटिंग रिएजंट आला. देन विल कम्पेअर लिमिटिंग रिएजंट विथ द प्रोडक्ट. सो या ठिकाणी वधू आणि वर सापडलेले आहेत. आता याचे दोघांचेही काय विचारलेत आपल्याला? मोल्स विचारलेले आहेत. याचे देखील मोल्स, याचे देखील मोल्स. मग स्टँडर्ड स्टेट मध्ये मोल्स किती आहेत? स्टँडर्ड मध्ये याचे 2 मोल घेतले तर याचा 1 मोल प्रोड्यूस होतो. मग गिवन कंडिशन नुसार Na3PO4 जो आहे त्याचे 0.2 मोल्स घेतले तर याचे देखील किती मोल्स तयार होणार? 0.2 मोल्सच फॉर्म होणार. किती लोकांचा आन्सर करेक्ट आले बघा. एक मिनिट, इथं काहीतरी चुकतंय आपलं. 3BaCl2 ओके. ऑप्शन नाही ना आपल्याकडे तसा. BaCl2 चे 0.5 दिले, त्याला 3 ने डिवाइड केलं आपण. आन्सर आला आपला 0.167 ओके. त्याचा आला 0.1.
सॉरी या ठिकाणी आपण जर याला डिवाइड करून बघूया, x इज इक्वल टू 0.2 अपॉन 2 0.1 मोल ऍक्च्युली 0.1 मोल इकडे आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया, डायरेक्टली घेतल्यामुळे थोडं चुकलं आपलं. तर या ठिकाणी याचा आन्सर काय येईल तुमचं 0.1 मोल. सो ऑप्शन डी इज अ करेक्ट चॉइस. देन नेक्स्ट क्वेश्चन that we given, 4 gram of hydrogen ignited with 4 gram of hydrogen ignited with, तो क्वेश्चन आहे का बघा सगळ्यांकडे. 4 gram of hydrogen ignited with 4 gram of oxygen, the weight of water form is 4 gram hydrogen ignited with 4 gram oxygen, weight of H2O produced is, असा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी रिएक्शन लिहूयात आपण. H2 प्लस O2 गिव्स H2O. बॅलन्स करूयात. इकडे 2H2 घेतले तर आपल्याला 2H2O तयार करता येतील. ते दोघांमध्ये लिमिटिंग आधी शोधला पाहिजे आपल्याला. लिमिटिंग शोधण्यासाठी आपण डायरेक्ट आता मोल नाहीत दिलेले, त्यामुळे डायरेक्ट कंपॅरिझन करून बघूयात. चालेल का बघा. मोल्स दिलेत का? नाही. मोल्स दिले असते तर काय केलं असतं, डायरेक्ट स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ने डिवाइड केलं असतं आपण. परंतु मोल्स दिलेले नसल्यामुळे इथं काय करावं लागेल आपल्याला, याचे आयदर मोल्स काढावे लागतील. ठीक आहे का. फार अवघड नाहीये याचे मोल्स काढणं, परंतु आपण मासच्या बेस वरतीच जाऊयात. हा समजा या ठिकाणी स्टँडर्ड स्टेट मध्ये हा 4 ग्राम घेतो आपण, त्यावेळेस हा किती रिक्वायर्ड असतो, 32 ग्राम रिक्वायर्ड असतो. आता क्वेश्चन मध्ये देखील हा किती दिलाय, 4 ग्राम दिलाय, आणि त्यामुळे हा किती रिक्वायर्ड असायला पाहिजे, 32 असायला पाहिजे. परंतु क्वेश्चन मध्ये हा किती दिलाय, 4 ग्राम दिलेला आहे. याच्यावरून सहज लक्षात येते की लिमिटिंग रिएजंट कोण असणार आहे, हा. कारण काय, हा 32 पाहिजे होता, परंतु दिलाय किती, 4 ग्राम दिलेला आहे. सो O2 हा काय आहे तुमचा, LR आहे. मग आपण कंपॅरिझन कोणासोबत करायचं, O2 सोबत करायचंय. म्हणजे आता आपण असं मांडूयात, O2 आणि H2O मध्ये मांडव घेऊयात. O2 चं स्टँडर्ड मधलं रिक्वायर्ड मास किती आहे, 32 ग्राम आहे. त्यावेळेस वॉटर किती तयार होतं स्टँडर्ड स्टेट मध्ये, एकाचं 18 असतं, दोघांचं मिळून किती होणार, 36 ग्राम होणार. परंतु जर रिक्वायर्ड कंडिशन नुसार हा 4 ग्राम घेतला तर हा किती ग्राम प्रोड्यूस होईल. सो आन्सर इज व्हेरी इझी. 32x इज इक्वल टू 4 इंटू 36 or x is equal to 4 into 36 divided by 32. This become 8. 4.5 gram of water will be produced by the reaction of 4 gram of oxygen with the 4 gram of hydrogen. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. Then next, LR डिटरमाइन करताना तुम्ही दिलेल्या मास वरून मोल्स काढून पुन्हा त्याच्या स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ने डिवाइड केलं तरीही चालेल बाळांनो. नॉट नेसेसरी की मी सांगितलं तसं कम्पेअर करा तुम्ही. वेळेनुसार तुम्हाला या गोष्टी येत जातील, त्यानुसार तुम्ही जसं तुम्ही कन्व्हिनियंट आहात त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. जबरदस्ती नाहीये की मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन. इफ 1.6 gram SO2, 1.5 into 10 raised to 22 molecules of H2S are mixed and allowed to remain in a contact in a closed vessel until the reaction 2H2S plus SO2 gives 3S plus 2H2O will proceed to completion. Which of the following statement is true? आता अशा प्रकारचा क्वेश्चन आल्यानंतर आपल्या पुढे थोडीशी डिफिकल्टी वाढते. बऱ्याच लोकांना हा एक क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह झालेला नाहीये. तर तो क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा असेल तर काय करावं लागेल, हे जे ग्राम दिलेत ना
एकतर ते ग्राम मध्ये आणा किंवा दोन्ही मोल मध्ये कन्वर्ट करून घ्या. मोल मध्ये कन्वर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करता येईल, त्याचं एक्झॅक्ट आन्सर डिटरमाइन करता येईल. आपण आता याला सुरुवातीला मोल मध्ये कन्वर्ट करूयात. 1.6 ग्राम ऑफ SO2 दिलाय तुम्हाला. ऍक्च्युली याचा मास किती असतं SO2 चा, सल्फरचं 32, 2 ऑक्सिजन मिळून 32 64 आलं. तर याचा मोल्स किती आले आपण असंच ठेवूयात, कन्वर्ट नाही करायचं. 1.6/64 आहे. आता या ठिकाणी H2S जो आहे त्याचे मॉलिक्युल्स दिले. आता मॉलिक्युल्स दिले असतील तर मोल्स कसे काढतो आपण, N is equal to molecules upon Avogadro's number. So this become 1.5 into 10 raised to 22 upon 6 into 10 raised to 23. हे आले याचे मोल्स. तर मोल्स एक्झॅक्ट डिटरमाइन करून वाटलं तर आपण लिमिटिंग रिएजंट डिटरमाइन करून घेऊयात. याचे मोल्स किती येतील बघा, हा 1/4 आला. 1/4 आला म्हणजेच हा पुन्हा वरती होणार 0.25 इंटू हा 10 raised to -1 येईल वरती. म्हणजे त्याचे मोल्स आले 0.025 मोल्स आले. आता याला याच्या स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ने डिवाइड करूयात आपण आणि काय करूयात, LR कोण आहे ते शोधायचा प्रयत्न करूयात. याचे किती आले रे बाळांनो, दिस इज 16 असतं तर 1/4 आलं असतं. हे आले तुमचे 1/40. 1/40 म्हणजेच किती आले रे बघा पुन्हा एकदा, 0.025 एवढेच येतील. कारण हे 4 into 10 raised to -1 असणार आहे. सॉरी 10 raised to 1 असणार बघा. 1/4 into 10 raised to 1. This will go to the upper side. It will become 10 raised to -1. आणि 1/4 म्हणजे 0.25 into 10 raised to -1. तर दोघांचेही मोल्स काय आले, सेमच आले. तर दोघांचे मोल्स सेम आले म्हणून LR होत नाहीत दोघंही. या ठिकाणी काय करायचं, आता सहगुणकाने डिवाइड करा. याचा सहगुणक आहे 2, याचा सहगुणक आहे 1. त्यामुळे याच्यामधलं स्मॉल आन्सर कोणतं येणार बाळांनो, तुमचं हे येणार. आणि त्यामुळे हा झाला तुमचा लिमिटिंग रिएजंट. हा काय झाला, लिमिटिंग रिएजंट झाला. हा झाला एक्सेस रिएजंट. आता थोडंसं क्रिटिकलनेस क्वेश्चन मध्ये काय आहे की हा देखील आपल्याला किती राहिला हे डिटरमाइन करायचंय. तर आपण आधी काय करूयात, याच्यामध्ये लिमिटिंग नुसार प्रोडक्ट किती फॉर्म होते तो पहिल्यांदा डिटरमाइन करून घेऊयात. लिमिटिंग कोण आला आपला, H2S आलेला आहे. H2S विल कम्पेअर विथ द सल्फर. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय दोघांच्या बाबतीमध्ये, ऑप्शन बघावे लागतील आपल्याला. मास दिलंय H2S, ओके. ओनली सल्फर अँड H2O रिमेन इन द रिएक्शन वेसल. नाही, आता मला सांगा, काही सॉल्व्ह करायची पुढे गरज नाहीये. लिमिटिंग कळालं तुम्हाला, लिमिटिंग कळायला कोण आहे, हा म्हणजे आता एक्सेस कोण आहे इकडे, SO2. म्हणजे जो एक्सेस असतो तो रिॲक्ट होऊन शिल्लक राहतो, बरोबर आहे का, बरोबर आहे. रिॲक्ट होऊन शिल्लक राहणार त्याला एक्सेस म्हणणार आपण. म्हणजे आता रिएक्शन मध्ये कोण असणार, प्रोडक्ट असणार आणि जो एक्सेस आहे तो शिल्लक असणार. प्रोडक्ट कोण आहे सल्फर, एक्सेस कोण आहे SO2. त्यामुळे यामध्ये रिएक्शन मध्ये काय राहणार तुमचा, ओनली S and H2O रिमेन इन वॉटर, रिमेन इन द रिएक्शन वेसल. काय म्हणले बघा, फक्त सल्फर आणि वॉटर राहील का, विचार करा. फक्त सल्फर आणि वॉटर राहील का, काय SO2 पण राहील. मी आत्ताच क्लिअर केले, तरी तुमच्याकडे विचाराने तुम्ही सांगा काय येतंय काय नाही ते. ओनली सल्फर अँड वॉटर रिमेन असं म्हणलंय त्यांनी, रॉंग. बिकॉज SO2 इज ऑल्सो देअर. पुढे असं म्हणलंय त्यांनी H2S विल रिमेन इन एक्सेस. नाही, हा काय आलाय तुमचा लिमिटिंग रिएजंट आलेला आहे. आणि मग त्यांनी असं म्हणलं की SO2 रिमेन इन एक्सेस. करेक्ट, SO2 विल रिमेन इन एक्सेस. ऑप्शन C इज अ करेक्ट चॉइस. हा, आता याच्यात अजून एक मोर कन्व्हिनियंट ऑप्शन काय झाला असता, SO2 सल्फर अँड वॉटर विल बी ऑब्टेन्ड इन अ रिएक्शन मिक्सचर. तो पण बरोबर आला असता, कारण हे प्रोडक्ट फॉर्म झाले असते आणि हा एक्सेस मध्ये असल्यामुळे हा शिल्लक राहिला असता. आर यू गेटिंग. बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम होता, तर आय थिंक क्लिअर झालेला असावा. लास्ट क्वेश्चन बघा. तो
12 liter of H2 and 11.2 liter of Cl2 are mixed and exploded the composition by volume of mixture is आता याच्यासाठी काही ऑप्शन बघायची गरज नाही, ऑप्शन लास्टला चेक करूयात आपण, आधी सॉल्व्ह करून घेऊयात क्वेश्चन. रिएक्शन कोणामध्ये दिलेली आहे, H2 आणि Cl2 मध्ये दिलेली आहे. काय जनरेट होईल, 2 HCl विल बी प्रोड्यूस देअर. आता हे 2 HCl फॉर्म झाले त्या ठिकाणी. त्यानंतर आता मला सांगा यांचे काय घेतले, तरी सगळ्यांचे व्हॉल्यूम घेतलेले. म्हणजे या ठिकाणी आपण याचं व्हॉल्यूम चेक करायचं आहे, याचं देखील काय असणार आहे, व्हॉल्यूम आहे, आणि याचाही काय व्हॉल्यूम त्या ठिकाणी तयार होतोय किंवा शिल्लक राहतोय रिएक्शन मध्ये, तो बघायचा आपल्याला. मग या ठिकाणी स्टँडर्ड मध्ये याचा व्हॉल्यूम किती असणार आहे, 22.4 लिटर. याचा व्हॉल्यूम किती असणार आहे, 22.4 लिटर. याचा व्हॉल्यूम किती असणार आहे, 44.8 लिटर. क्वेश्चन नुसार हा दिलाय 12 लिटर, हा दिलाय 11.2 लिटर. तर हा किती प्रोड्यूस होईल, याच्यासाठी डायरेक्ट आहे तुमच्या समोर. LR तुम्हाला ओळखता आला का बघा. LR कोण आला, हा 22.4 घेतला तर हा 22.4 घ्यावा लागतो. हा 12 घेतला तर हा किती घ्यायला पाहिजे होता, 12 घ्यायला पाहिजे होता. परंतु हा किती घेतला, 11.2 लिटर. सो दिस इज LR, लिमिटिंग रिएजंट. नाउ इफ दिस इज LR, then product will be found on the basis of LR. So compare these two, we'll get the answer for HCl. 22.4x is equal to 11.2 into 44.8. So x is equal to 11.2 into 44.8 divided by 22.4. This is 2. This is again 22.4. So x will be equal to the 22.4 liter. Then प्रश्न संपलेला नाहीये. जो एक्सेस आहे तो किती शिल्लक राहील, म्हणजे 22.4 बरोबर यातला 22.4 रिएक्ट होतो, तर यातला 11.2 सोबत यातला किती रिएक्ट होणार, 11.2. सो राहणार किती, एक्सेस रिएजंट जो आहे तो किती शिल्लक राहील. 12 लिटर घेतला होता, त्याच्यातला 11.2 लिटर रिएक्ट झाला, म्हणजे किती शिल्लक राहिला, 0.8 लिटर शिल्लक राहिला. मग आता शेवटी रिएक्शन मिक्सचर मध्ये काय असेल, 0.8 लिटर हायड्रोजन असेल, शिवाय 22.4 लिटर HCl तयार झालेला असेल. दॅट इज द आन्सर. आय थिंक ऑप्शन 0.8 लिटर, सी ऑप्शन इज द करेक्ट चॉइस. 0.8 लिटर H2 is remain in excess and 22.4 liter HCl will be produced during the reaction. तो बाळांनो, या पद्धतीनं जे तुम्हाला मी काही क्वेश्चन्स लास्ट लेक्चर मध्ये दिलेले होते, बऱ्याच लोकांना मायनर प्रॉब्लेम्स होते, कुठेतरी एखाद दुसरा क्वेश्चन आहे, बट मी असं म्हणलं की चलो सगळे सॉल्व्ह करून देऊयात. काही लोक बोलत नाहीत, डाऊट सांगत नाहीत, याचा अर्थ डाऊट नसतात असं नाही, बऱ्याच लोकांना डाऊट असतील. बोलण्याची हिंमत फार कमी लोक करतात. ठीक आहे, तर अभ्यास करत राहा. रेग्युलरली आपण लेक्चर्स अपलोड करूयात. थोडा लाईव्ह लेक्चर बद्दल सगळ्यांची विचारणा होते, परंतु मी थोडं बेसिक सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करणारा माणूस आहे की बऱ्याच ठिकाणी जी आपल्याकडे असणारी ऍडमिशन्स आहेत लेगाडे पाटील ज्युनियर कॉलेजला, ही रुरल एरियामधून येतात बाळांनी, वेअर देअर इज अ लॉट ऑफ नेटवर्क इश्यू अँड लॉट ऑफ देम आर अनेबल टू कनेक्ट फॉर द लाईव्ह लेक्चर्स. अँड इफ एनिथिंग दॅट इज नॉट फॉर ऑल स्टुडंट्स, एखादी गोष्ट जर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी होत नसेल तर ती करण्यामध्ये मला मजा येत नाही. त्यामुळे ऍक्च्युली मी थोडंसं थांबलोय, युनिफॉर्मिटी मेंटेन होऊ दे. सगळ्यांकडे जर नेटवर्क इश्यू काही कुणाकडे नसेल किंवा त्याच्यावरती अल्टरनेटिव्ह सोल्युशन आहे की लाईव्ह लेक्चर घेऊन ते अपलोड करणं, परंतु मग काही मुलं अशी आहेत जी हे सगळं मिस करतायत, तर याच्यावरती एक युनिक सोल्युशन लवकरच काहीतरी निघेल अशी आपण अपेक्षा ठेवूयात. आणि थोडंसं ज्या लोकांना लाईव्ह सेशन आहे त्यांचंही
मन दुखावलं जाणार नाही याची आपण नक्की काळजी घेऊयात. थोडी सिच्युएशन क्रिटिकल आहे. एक 2 मिनिटं फक्त घेतो तुमचे, की सध्या फार लोक इरिटेट झालेत, फार लोकांना डिप्रेशन यायला सुरुवात झालेली आहे. मला एक सांगा, एक छोटं एक्झाम्पल घेतो. क्रिकेट खेळतात सगळे लोक, बरोबर ना, बघतात किंवा आवड आहे बऱ्याच लोकांना क्रिकेटची. भारत आहे म्हणल्यावर क्रिकेट जीवापाड प्रेम असणारा विषय आपला, अगदी सगळ्यांपेक्षा, बरोबर ना. तर जे क्रिकेट आहे त्याच्यामध्ये कधी कधी बघा एकदम असं ग्रीन पिच असतं आणि त्याच्यावरती एखादा बॉलर जो आहे ना त्याचा स्पेल फार जोरात ट्रिमेंडस चालू असतो. एकदम बाउन्सर येतोय, एकदम यॉर्कर येतोय, एकदम बॉल स्विंग होतोय, ठीक आहे का, आणि इतका जबरदस्त स्पेल चालू आहे बॉलरचा. व्हॉट इज गोइंग ऑन इन बॅट्समन माइंड? बॅट्समनच्या मनात काय चाललेलं असेल? नाही, मी आता काय करतो, 6 मारतो, 50 ओव्हरची मॅच आहे, मी 6 मारतो, आता याला जाऊन पुढे जाऊन मला बाउन्सर टाकला, काय चालू असेल? इतका भारी चाललाय की 3 ओव्हर मेडन गेलेत, 4थ्या ओव्हरला आलाय बॉलर, आता यानं 3 ओव्हर मेडन टाकलेत म्हणून मी याला मारायचंय, हा विचार करायचा आहे की पुढे अजून बऱ्याच ओव्हर शिल्लक आहेत, मी 1 ओव्हर अजून खेळून काढतो. एवढा याचा स्पेल संपला की मी पुढच्या जो दुसरा बॉलर आहे त्याला मी रन्स कव्हर अप करेन. काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे बॅट्समनच्या मनामध्ये? मी पेशन्सली ही ओव्हर खेळून काढेन आणि मी नंतर काय करेन, पुढचे जे बॉलर येतील त्यांच्या ओव्हर्स मध्ये मी स्कोर करेन किंवा शेवटच्या 10-20 ओव्हर मध्ये मी मॅक्झिमम हिटिंग करून जो इथं बॅकलॉग राहिलेला तो मी भरून काढेन तिथं. सेम सिच्युएशन इज गोइंग ऑन स्टुडंट्स. COVID-19 इज इन इट्स ग्रेट स्पेल राईट नाव, आणि त्याचा जो स्पेल आहे तो फार ट्रिमेंडसली तो आता प्ले करतोय. त्यामुळे आता आपण सगळेच बॅट्समन आहोत आणि आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपण पेशन्सली हा स्पेल जो आहे तो खेळून काढला पाहिजे. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, आणि इन फ्युचर or right now you are students of LP college, you are students of Bhosle sir, so stay motivated always. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण या काळात सुद्धा घरी राहून शांतपणे अभ्यास कराल. कोणतंही इरिटेशन, कोणतंही डिप्रेशन हे तुमच्या मनात अजिबात येणार नाही. लाईव्ह सेशन चालू आहेत, पण ज्या लोकांचे मिस होत आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कधीही कुठेही कसलीही अडचण आली तरी आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही तो शेअर करा, तुम्हाला त्याच्यावरती इमिडिएट सोल्युशन बाळांना दिलं जाईल. फक्त ही अपेक्षा मनामध्ये ठेवा की आपल्याला, किंवा हे गोष्ट डोक्यात ठेवा आपल्या, की हा स्पेल आपल्याला सगळ्यांना खेळून काढायचा आहे, विकेट जाऊ द्यायची नाहीये. अर्थ कळाला असेल, ठीक आहे ना. आपली विकेट जर ठीक राहिली तर आपण पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये आपण जास्त खेळूयात आणि त्या ठिकाणी जो काय आपला बॅकलॉग आहे तो भरून काढूयात. आता काही लोक नवीन जॉईन झाले, त्यांनाही माझा हाच सल्ला असेल की भिवू नका, पाठीमागे काही टॉपिक झालेले आहेत, बट विल रिवाइज इट डेफिनेटली. तुमच्यासाठी हे आपण रिवाइज करूयात. आणि पुढे ज्यावेळेस लाईव्ह सेशन चालू होतील त्यावेळेस पहिलं आपलं सेशन असेल रिव्हिजन लेक्चर्स वरती. त्यामुळे जे लोकांनी मिस केलेलं आहे त्यांनी ट्राय करा की मॅक्झिमम लेक्चर ते पहिल्यापासून बघत राहतील. त्यानंतर जेवढे 11 लेक्चर झालेत ना बाळांनो आतापर्यंत मोल कन्सेप्ट वरती, एका 40 मिनिटाच्या सेशन मध्ये मी तुम्हाला रिवाइज करून देईल. तेवढी आपल्या सगळ्यांकडे अबिलिटी आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन न घेता तुम्ही आता थरोली जे चालू आहे ते बघा. इरिटेट होऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका, पेशन्स ठेवा, स्वतःची काळजी घ्या, घराबाहेर जाऊ नका. आता फार जास्त प्रमाणात स्प्रेडिंग चालू आहे. डेली अराउंड 20,000 केसेस इंडियामध्ये वाढत आहेत. महाराष्ट्रामध्ये अराउंड 5,500 केसेस आहेत लास्ट नाईटच्या. तर या ठिकाणी स्वतः काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या आणि सेफ राहा. थँक्यू.